किंवा 25 वर्षापेक्षाच्या अधिकचे त्या सर्व झोपडपट्ट्या आहेत. आणि या सर्व झोपडपट्ट्याच्या बाबतीमध्ये निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. यांची घरं त्या ठराविक याच्यापेक्षा मोठाले आहेत तसे पीआर कार्ड बनवून द्यावेत. जेवढे आहेत तेवढ्या लोकांना त्याच स्क्वेअर फुटाचं त्या ठिकाणी त्यांना पीआर कार्ड तयार करून द्यावं. या सर्व यांचं कोऑर्डिनेशन करून आपण प्रक्रिया इमिजिएटच सुरू करतो. त्या सूचनांप्रमाणे आपण कारवाई उद्यापासून सुरू करू. एक पीआर कार्ड संदर्भात पण तुमचा एकाच विषय होता, तर झोपडपट्टीवासी असतील, अजून शहरातील काही असतील, त्याच्याबद्दल काय झालं? माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी सविस्तर चर्चा माननीय आयुक्त महोदयाशी केलेली आहे. आणि आयुक्त महोदयांनी पीआर कार्डच्या संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना सविस्तर कल्पना दिलेली आहे. 50 किंवा 25 वर्षापेक्षाच्या अधिकचे त्या सर्व झोपडपट्ट्या आहेत. आणि या सर्व झोपडपट्ट्याच्या बाबतीमध्ये निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. परंतु तो काही ठराविक स्क्वेअर फुटापुरता निर्णय त्या ठिकाणी आहे. तर माननीय आयुक्त महोदयांनी ही बाब लक्षात आणून दिली की हे यांची घरं त्या ठराविक याच्यापेक्षा मोठाले आहेत तसे पीआर कार्ड बनवून द्यावेत अशा प्रकारची जनतेची मागणी आहे. आणि ती मागणी माझी सुद्धा त्या ठिकाणी होती. त्यामुळं माननीय शिंदे साहेबांनी एक क्लस्टर निर्माण करावा वेगळा, आणि मग त्या क्लस्टर निर्माण करून महापालिकेच्या आयुक्तांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यामध्ये लक्ष घालावं. आणि मग त्या लोकांना जेवढे आहेत तेवढ्या लोकांना त्याच स्क्वेअर फुटाचं त्या ठिकाणी त्यांना पीआर कार्ड तयार करून द्यावं. अशा प्रकारच्या सूचना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पीआर कार्डच्या संदर्भामध्ये या ठिकाणी माननीय आयुक्त महोदयाला आणि जालना जिल्हाधिकाऱ्यांशी बोलत असतात त्यांनाही त्या ठिकाणी सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की पीआर कार्डचा मुद्दा मी गेले अनेक दिवस लावून धरतो, आणि तो पीआर कार्डचा मुद्दा सुद्धा आता त्या ठिकाणी मार्गी लागलेला या ठिकाणी दिसतो. आयुक्त त्याच्यावरती अधिकची भूमिका आता मला सांगतील. आयुक्त साहेब, आता महानगरपालिकेचे आपल्याकडे निवडणुका लागतील, तर हे सगळी कामं आचारसंहितेच्या अगोदर होईल अपेक्षित आहे. हा शारीरिक कामकाजाचा आणि प्रक्रियेचा भाग आहे. ज्या ठिकाणी शासनाच्या मान्यता, आमच्या नगरपालिकेचे ठराव, बाकी आपल्याला मोजणीचा विषय आहे. पीआर कार्ड करण्यासाठी आपल्या रेव्हेन्यू विभागाची मदत लागते, आता त्यांचाच मुख्य विषय असतो. तर या सर्व यांचं कोऑर्डिनेशन करून आपण प्रक्रिया इमिजिएटच सुरू करतो. आणि याच्यामध्ये लवकरात लवकर ज्या माननीय सरांनी सूचना दिल्या आता विकास महोदयांनी, तर त्या सूचनांप्रमाणे आपण कारवाई उद्यापासून सुरू करू.